निर्णय आपण सगळेजण घेऊया। त्यामुळे सगळ्या नगरसेवकांना विनंती आहे की तुम्ही दरावर सगळेजण बोला, काय दर करूया, लोकांसाठी काय चांगलं करता येते, वाढवायचं तर नाही आहे। सभापतींनी जे काय शब्द दिलाय त्याला सगळेजण आपण कटिबद्ध आहोत, त्याच्याबद्दल काय तुमत नाही, वाढवायचं तर नाही आहे, पण कमी कसं करायचं, काय हाय ते ठेवायचं, काय पुढे कसं जायचं। आणि एक सांगतो म्हणजे तुम्ही तोंडाला येईल ते पण म्हणू नका, एकदमच कमी करा म्हटलं तर नियम सोडून नाही, वरच्या अधिकारी मान्य करते, अधिकार नियमात पण बसलं पाहिजेत आणि ते लोकांचं हित पण जपलं पाहिजे। ह्या दोन्ही गोष्टीचा सारांश घेऊन तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यांनी एकेकाने सगळेजण मांडावं, असं सगळ्या नगरसेवकांना निपाणीकरांच्या वतीनं मी पण एक नगरसेवक आहे, तुम्हाला विनंती करतो की दर फिक्स करण्यावर आपण सगळेजण चर्चा करा। हे फार 5-10 वर्ष अजूनपासून चाललेलं आहे, म्हणजे महागाई बी वाढलेली आहे, खर्च बी वाढलेले, मेंटेनन्स वाढलेले आहेत, सगळ्या गोष्टी ज्या वाढलेल्या आहेत, माझ्या हिशोबानं एक 200च्या आसपास काही कुठेही केला तरी चालेल। हा, तर तुम्ही माझ्याकडनं त्यांनी सांगितलंय पण सगळं ऐकलं नाही, मी सांगतो त्यांनी बरोबर सांगितलंय ते तुम्ही ऐकलं नाही का? खाली मीटर प्रमाणात घ्या, म्हणजे नियमानुसार घ्या, आणि वर जिथं पाणी येत नाही तिथं ह्यांनी सांगितल्यानुसार घ्या, बरोबर आहे ना? असं सांगितलंय। जे साहेबांनी जे सांगितलं महागाई सगळं चालायला पाहिजे की त्याप्रमाणे योग्य असेल की सभागृह काय करण्याचा पद्धतीला किती द्यायचं 1440 बिल, हा बिल आता सरकारला पुरवण्यासारखं नाही आहे। माझे म्हणजे सभागृहामधली नगरसेविका जरा नाराज होतील, बाबा असं का म्हणते म्हणून। तर आजच्या जगामध्ये लाईफ टाईम वाढलेल्या लोकांची, प्रत्येक घरामध्ये मुलांच्या पाशी एक एक मोबाईल आहे, प्रत्येक घरामध्ये 2-3 गाड्या आहेत, प्रत्येक घरामध्ये घर लाईफस्टाईल वाढलेले आहे। पहिला खाबऱ्या युद्ध आता बनलंय, आणि आमचे स्लम एरियावाले तिथं जाऊन बघितलं तर त्या लोकांच्या पाशी राहिलीमान म्हणजे आमच्यापेक्षा डबल आहे। तुम्ही केला म्हणून तर तुमचं अभिनंदन करा तुम्ही। त्यांच्यापाशी मोबाईल डबल आहेत, गाड्या डबल आहेत, आणि आम्ही टीव्हीला रिचार्ज मारतोय 300चा, मोबाईल प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये रिचार्ज मारतोय 300 रुपयाचं, 2Gच्या जागी 1 GB जागी 2G मारत्या, हे असं काय तर GB बी मारतात, ते प्रोडक्ट नाही। 300 रुपये हा बिल सर्व निपाणीकरांना पुरवणारा बिल आहे। महिन्याला 300 धरला तर वार्षिक बिल 3600 रुपये आहे, आणि ते राज्य सरकारला पुरवण्यासाठी मी घेऊ शकतोय। जेव्हा आम्ही आता बरोबर बोलल त्याला काय मान्यता होणार नाही, जेव्हा डीसी राज्य सरकार निर्णय घेत नाही तेव्हा आम्ही इथं अंमलात येत नाही। आम्ही बिल बजेट मिटिंग मारताना व्यवस्थित मांडून लोकांच्या हितासाठी काम करावं। आज म्हणून पाण्याची निपाणी आता तुम्ही तलाव निर्मितीचा एक प्रोजेक्ट आम्ही घेऊन जाऊन आलेला आहे। तर आज या ठिकाणी मला सुरुवातीला सांगितलंय आणि सगळ्या नगरसेवकांनी आपापलं मत मांडलं। आता माझं मत मांडणार आहे, तर माझं सभागृहात समोर असं मत आहे की आपल्या देशातच सगळ्या केंद्र सरकार असू देत, सगळ्या आमच्या देशातल्या राज्य सरकार असू देत, लोकांना अनेक गोष्टी फ्री द्यायचं हे सुरू केलेलं आहे। कोणी बस फ्री द्यायला आहे, कोणी लाईट फ्री द्यायला आहे, कोणी तांदूळ फ्री द्यायला आहे, या सगळ्या गोष्टी फ्री आतापर्यंत राज्य सरकारने दिल्या। पण मी बोलतो पूर्ण होऊ देतो, महिलांना 2000 फ्री द्यायला आहेत, त्यांच्या अधिकारांच्यावर आम्ही हिसकावून घेणार नाही, द्यायला आहेत राज्य सरकार सगळ्या गोष्टी। पण मूलभूत सुविधा, जीवनावश्यक सुविधा ही पाणी आहे, इतर कुठल्याही गोष्टी दिल्या नाही तरी चालतात, पण पाणी दिलं पाहिजे। पण राज्य सरकारांच्या समोर हे विषय कसा आला नाही किंवा ही दूरबुद्धी त्यांना कशी सुचली नाही, सगळ्या देशातल्या राज्यांच्या तुम्ही हे वाईट आहे। कारण ज्या नको चैनीच्या वस्तू फ्री द्यायला आणि गरजेची वस्तू ही पैसे घ्यायला लागल्या, तर हा एक त्यांचा मी खरोखर जनतेच्या वतीने राज्य सरकारांचा, सगळ्या राज्य सरकारांचा मी या ठिकाणी कृतज्ञ म्हणजे त्यांचं बाबा एक निषेध व्यक्त करण्याचा प्रकारच आहे। जीवनावश्यक वस्तू तिने फ्री दिली पाहिजे होती। आज आम्ही क्यूआरएफसी बरोबर असू देत, जैन बरोबर असू देत किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर असू देत, आम्ही ज्यावेळेला पत्र व्यवहार केला
तर त्यांचाही अंदाज आम्ही त्यामध्ये घेतला आहे की त्यांचं मत काय आहे. त्यांचं मत आहे की नियमानुसार करा. तर ठीक आहे, सुरुवातीला आम्ही जास्त पाठवलं, त्यांनी आम्हाला मान्यता दिली नाही. पण आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो, सभागृहामध्ये सगळ्याच नगरसेवकांना ही गोष्ट माहित नाही की 2012 साली ज्या वेळेला ही योजना 24 तास सुरू होईल त्यावेळेला एक शहरासाठी नियम असेल आणि स्लम एरियासाठी एक नियम असेल. हे लागू करून घेतानाच आम्ही अग्रीमेंट अशा पद्धतीचं झालेलं आहे. हे अग्रीमेंट आम्ही त्यावेळेला 2012 साली पुष्पाताई कुंभार ह्या नगराध्यक्ष होत्या आणि त्यावेळेला आम्ही उपनगराध्यक्ष होतो. ज्यावेळेला ही योजना ज्यावेळेला पूर्ण क्षमतेनं नाही आहे, पूर्ण क्षमतेने ज्यावेळेला सुरू होईल आणि मीटर प्रमाणे ज्या वेळेला निपाणीमध्ये पाणीचा हे मीटर चार्जेस सुरू करता येईल त्यावेळेला दर ठरलेला आहे. तर 0 पासून 7,000 पर्यंतचा एक दर ठरलेला आहे. 7,000 म्हणजे 8,000 ते 10,000 पर्यंत एक असं म्हणजे टप्प्याटप्प्याने जे दर ठरलेले आहे ते दर त्यावेळेला आम्ही 7 रुपये दर हा फायनल झालेला आहे रेसिडेन्शियलला. कमर्शियलला रेट वेगळा आहे. तर अशा पद्धतीने ते दर त्यावेळेला ठरलेले आहेत आणि त्यावेळेलाच ठरलेलं आहे. पण मधल्या काळामध्ये काय झालं, आम्ही नगराध्यक्ष असूनपर्यंत हे लागू करून घ्या नव्हतं. मीटर प्रमाणे नव्हतं, याच्या प्रमाणच होतं, कुठल्या 1440 प्रमाणात होतं. पण नंतरच्या काळामध्ये 2018 सप्टेंबर 2018 ला ज्यावेळेला आमच्या सभागृहात त्यावेळेला मुदत संपली आणि प्रशासकीय काळ लागू झाला. प्रशासकीय काळामध्ये त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्यांना समान पाणीपट्टी आकारणी केली आणि ही योजना सुरू होण्यापूर्वी सुरू व्हायला पाहिजे होती. ऍक्च्युली 2018 ला ही पाईपलाईन घालून पूर्ण झालं, पण पाणी द्यायचं त्यांना झालेलं नाहीये. पाणी जोपर्यंत निपाणीच्या लोकांनी 5 वर्ष पाणी हे कोरोनाच्या काळापासून 2020 पासून 2025 पर्यंत जे ज्यांचं बिल कमी आलेलं आहे आणि आपल्या आवाक्यात आहे अशा लोकांनी या ठिकाणी फक्त भरलेलं आहे. तर माझा आज या ठिकाणी सूचना आहे आणि माझा एक प्रश्न पण आहे की राज्य सरकार असू देत, केंद्र सरकार असू देत किंवा नगरपालिका असू देत, पाणी ही योजना अशी आहे की आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये नफा नको आहे आणि तोटा पण होऊ नये. नफा पण मिळवायचा नाही आणि तोटा पण व्हायचा नाही साहेब, बरोबर आहे ना. ही योजना अशा पद्धतीत अंमलात आणली जाते की ना फायदा ना तोटा. आम्हाला जे रोज दैनंदिन कामामध्ये त्या विभागाला जेवढं खर्च आहे तेवढंच त्यामधून आलं तरी चालतंय, असंच आहे ना नियम. अशाच पद्धतीचं हे आहे. तर आता गेल्या वेळा आम्ही 225 रुपये करून पाठवले, सभागृहाने संमती दिल्या, हे सगळेजण विसरलेतच. आम्ही गेल्या मीटिंग मध्ये त्यांनी पाठवलंय, पण त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली नाही. जिल्हाधिकारी काय आता म्हणतात की पीआरडब्ल्यूसी पण म्हणतात की आता आमचं हे संपलेलं आहे, आमचं मुदत संपलंय, त्यामुळे आम्ही बंद केलं. पाणी घ्यायचं का फुकट द्यायचं काय तुम्ही स्कीम बंद करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवलं, हे असं म्हणाले, त्यामुळे तुमचं डायरेक्शन द्या, कारण आम्ही निर्णय घेऊ शकत नाही. पण आज आम्ही निर्णय घ्यायचा आहे. सभागृहाला माझी विनंती आहे, म्हणून सगळे नगरसेवक थांबायला पाहिजे होतं. आज निर्णय घ्यायचा आहे आणि आमचा निर्णय हाच अंतिम निर्णय असणार आहे. कारण कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांना किंवा पीआरडब्ल्यूसीला आम्ही मंजुरीला पाठवणार नाही. आम्हाला जे योग्य वाटतंय ते आम्ही करणार आणि त्यांना जर आमच्यावर कारवाई करायची असेल तर त्यांनी करू शकतात, एवढं या ठिकाणी मी सांगतो. तर आज निर्णय घ्यायचा आहे, सगळ्यांनी ऐकलं पाहिजे होतं, सगळ्यांना समजलं पाहिजे होतं. तर जे काही आम्ही त्यावेळेला रूल फॉलो केलंय की 2012 ला स्लमला एक आणि शहराला एक, तर तसं पण सरकार मला वाटते काय की थोडंफार पुनरावृत्त आहे. तर मी आणखीन एक त्या सगळ्या बिल चेक केल्या जे निपाणीमध्ये 8 कोटी रुपये सांगायला त्या सगळ्यांच्या मध्ये बिल चेक केली. मला वाटतं खर्चून 10% लोकांना 50,000 पर्यंत, कुणाला 40, कुणाला 35, कुणाला 58 एकच बिल आहे, हे असं सगळ्या बिल गेले. आता तुम्ही सांगा 5 वर्षामध्ये 140 प्रमाणे किती झाले. तर 5 ला 5 चोक 20 ते 2000 आणि हे 5000, 7000 रुपये बिल झाले. मीटर प्रमाणे आमचं किती, आता तुम्ही 200 करा म्हणताय, 200 केलं तर किती होत आहे, 2 म्हणजे 5 म्हणजे 10,000 झाले. मग सरासरी 10 ते 11,000 बिल आहेत. सगळे बिल जे आहेत ते सरासरी 10 ते 11,000 मध्येच बिल आहेत मीटर प्रमाणे. पण त्यामुळे मीटर हा अन्याय केलाय असं पण म्हणता येत नाही.
मग आम्ही आता 200 जर केलो तर ते अन्याय केल्याचा प्रकार होणार आहे. त्यामुळं मीटर प्रमाणात पण एक क्रायटेरिया आपण ठरवूया की काय की एक 800 स्क्वेअर फुटापर्यंत ज्याचं घर आहे, म्हणजे सामान्य माणूस हे 800 पेक्षा जास्त घर बांधू शकत नाही. शहरात म्हणजे स्लमलाच तेवढं न देता फायदा, शहरात देखील तेवढे तुमच्या भागात पण घर असतील. ज्या व्यक्तीचं 800 स्क्वेअर फूटचं घर आहे त्याला दर 5 रुपये प्रमाणे आणि ज्याचं 800 पेक्षा जास्त आहे त्याला 7 रुपये प्रमाणे. तुमचं 7 कोटी 6 कोटी काय आहे ते तुमचं येतंय, तुमचं डिमांड जास्त आहे, तुमच्या लोकांनी चुका केलेल्या आहेत, तुम्ही मीटर रिडिंग करेक्ट करा. त्या सगळ्या ज्यांचं घर 800 स्क्वेअर फूट आहे त्याला 5 रुपये प्रमाणे आणि ज्याचं घर 800 पेक्षा जास्त आहे त्याला 7 रुपये प्रमाणे आणि कमर्शियल जे काय तुमचं निर्माण आहे ते निर्माण घ्या. त्यात आम्ही काही प्रेफर करत नाही. हे फायनल करून उद्यापासून अशा पद्धतीचं ज्याचं बिल आहे त्याचं बिल डिवाइड करून म्हणजे 5 रुपये प्रमाणे करून 800 वर्षाचं काय करायचं संबंधच नाही. ज्याचं घर मोठं आहे, माझं घर मोठं आहे, मी ते भरायलाच पाहिजे कारण माझ्या घरामध्ये वापर जेवढा होतोय तसं प्रत्येकाची घरं ज्यांची मोठी आहे त्यांनी भरावं. गरिबांना मात्र आपण ह्या ठिकाणी त्यात 5 रुपये प्रमाणे म्हणजे 2 रुपये मीटर चार्जेस प्रमाणे युनिटला 2 रुपये कमी करूया आणि स्टँडिंग चार्जेस सगळ्यांना 56 रुपये जे आहे ते 56 रुपये राहू देत. एवढं या ठिकाणी आज मला विनंती करायचं आहे आणि हे उद्यापासून अंमलात आणावं. आणि मी आणखीन एक सांगू इच्छितो की बोगस जे कनेक्शन आहेत, बोगस कनेक्शन आहेत, जे बोगस कनेक्शन मोठमोठ्या लोकांच्या गरीबाचे बोगस कनेक्शन नाहीये. बोगस गरीब घेऊ शकत नाही कारण त्याला पैसे देऊ शकत नाही ना. मोठी लोक पैसे देऊन बोगस कनेक्शन घेऊ शकतात. त्यामुळं ज्यांचे बोगस कनेक्शन आहेत त्यांना 5 पट दंड करा. किती पट? 5 पट दंड करा, नाहीतर त्याचं कनेक्शन कट करा. ज्याचे बोगस कनेक्शन आहेत एक्सटेन्शन एरियामध्ये असू देत, अशोकनगरमध्ये असू देत, काही लोकांनी बोगस कनेक्शन घेतलेलं आमच्या निदर्शनास आले आणि कामगार स्टाफना देखील आमची विनंती आहे की तुम्ही अशा पद्धतीचं हे करून जाऊ नका. कारण जैन कार्ड असल्यामुळं त्यांनी जोडत त्याचं चावी, त्यांनी बिल देईल त्याचं बिल अशा पद्धतीनं आणि जे 1700 किंवा 2000 कनेक्शन पीव्हीसी वर आहेत ते ताबडतोब आमच्याकडे आता ज्या वेळेला येईल कारण जैन पण सोडल्यासारखंच आहे. 31 मार्च पर्यंत त्यांचं जे टेंडर आहे पण 2 महिने अगोदरच त्यांनी सोडल्या. त्यामुळं तिकडं न जाता ओएनएम मध्ये ज्यावेळेला आम्ही मेंटेनन्स ज्यावेळेला करायचं आहे ज्या ठिकाणी म्हणजे नवीन लेआउट सोडून जे जुने लेआउट आहेत किंवा जुनी शहर आहे किंवा त्या ठिकाणी स्लम एरिया आहे त्या ठिकाणी जे पाईपलाईन घालायचे ते पूर्ण करून प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचावं याची काळजी नगरपालिके आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. त्यासाठी आजचा रेट हे फायनल करावं असं माझं नगराध्यक्षांना विनंती आहे, उपनगराध्यक्षांना, सभापतींना, सर्व सभागृहाला आणि अधिकाऱ्यांनी देखील ते करावं. नसेल तुम्ही बसत नसाल तर सांगा, मी तुम्हाला कायदा काढून दाखवतो आणि त्याप्रमाणे तुम्ही ते करा. साहेब 17 ठरावचा जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली त्याच्यामुळे तो ठराव वजा करून हा नवीन ठराव रेट फायनल ना 5 रुपये मीटर चार्जेस स्लम घे 800 स्क्वेअर फूट वळग मग मॅनेजले घेतला एवढं रुपये पडतात. इथं जरा फायनल मीटर प्रमाणात पैसे घ्यायचं आणि मीटर प्रमाणात सोपं पडतंय का त्याचं कारण सांगतो की आम्ही तुम्ही 300-200 म्हटला तर हे जर मी सगळे चेक केलं मीटर रिडिंग आणि बिल चेक केले जे काय 8 कोटी आहेत ते पण चेक केले जाईल. त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लेखी पाहिजे म्हणलं तर लेखी पण सांगू शकतोय. त्यामुळं नाही हे मी काय सांगतोय ज्याचं नजर चुकीनं झालंय म्हणजे समजा मीटर रिडिंग आता तुमचं 10 युनिट आहे आणि त्या ठिकाणी 12 युनिट म्हणून पडलंय तर ते दुरुस्ती करण्यासाठी अधिकाऱ्याला जाऊ अधिकार नाही लई जणांचं व्हायला मी बघितलोय. ऐका की 800 स्क्वेअर मी म्हणून सांगताय का नंतर बोलण्याचं की सगळं ऐका मग मी सांगितलं की तसं लई लोकांचं नाही 100 लोकांचा फक्त आहे. मी मागाशी सुरुवातीला तेच बोललो ना 40,000 35,000 43,000 48,000 58,000 30,000 हे जे काय बिल आहेत ना हे सगळे मोठमोठे लोकांची नाव आहेत. सिटीमध्ये आपण सगळ्यांना समान म्हणजे स्लम एरियाला कमीमध्ये आणि सिटीमध्ये जरासं आपण थोडं जास्त याच्यामध्ये पण मेन आपलं काय आहे की वसुली आपली नीट नाही आहे नगरपालिका तर मंथली म्हणजे वर्षाची जी वसुली असते ना आता ते 6-6 महिन्याला आपण ना त्यांच्या घरी नोटीस घ्यायला पाहिजे किंवा पाणीची पट्टी तुम्ही 6-6 महिन्यांनी भरायला पाहिजे.
तरच आपली वसुली होते. तर नगरपालिकेमध्ये एवढी थकबाकी लावली नसती. आता 9 कोटीची 8 कोटीची आपल्याला थकबाकी राहिली आहे, पण तेवढी भरून घ्यायसाठी कमीत कमी 1 वर्ष तर जाणार आहे. लोकांकडे एवढे पैसे भरण्यासाठी तेवढे हे नाही. तर आपण त्यांना ऑलरेडी आपण जाऊन पहिला सगळ्यांची बाकी आहे त्यांना ऑलरेडी आपण जाऊन नोटीस दिलं आहे. आणि आता जे नवीन आपण बिल करणार आहे तर आपण 6 महिन्यांनी ती बिल करायला पाहिजे. महिन्याला चालते, पण मी म्हणाले तुम्हाला जर आपण पहिला 6 महिने करत होतो ना तर ते थकबाकी आपण पहिल्या स्टार्टिंगला मंथली घेतलं तरी पण चालेल. त्यांच्या आवाक्यात आहे का एक मिनिट, जे टॅक्स आता आम्ही कमी केल्यावर त्यांच्या भरण्याच्या आवाक्यात आहे, भरतात तुम्ही. बरं, मग मंथली घेतलं तर ते एवढं आधीच बरं झालं. तसेच आता आपण अंगणवाडी असू दे या आपली भवन असू दे तर तिथं फ्री मध्ये असू द्या पाण्याचं. आणि काय तिथं अंगणवाडी आहे तिथं पाण्याची व्यवस्था नाहीये. मग तसंच शिवपुऱ्याचे सांगा लागते की आपल्याला एक नोटीस दिलेली आहे नागोबा गल्लीमध्ये तिथं पाण्याची व्यवस्था नाही केलेली आहे. तर आपण लवकरच ते पाण्याची योजना करायला पाहिजे. कारण का आता ऑगस्ट मध्ये कसं जत्रा वगैरे असते आपलं नागपंचमी असते तर त्याच्या अगोदर पाणी पावसाच्या अगोदरच आपण काम चालू केलं तर रस्त्याला खड्डे वगैरे पाडायच्या अगोदरच आपलं काम करून घेतलेलं बरं. आणि जरासा आणि एक मी सगळ्यांना विनंती करते की आपल्या नगरपालिकेतले जे सॅनिटरी वगैरे आपले कामगार वगैरे असतील त्या आपल्या मुलाला त्यांना जरा स्ट्रिक्टली आपण सांगायला पाहिजे की जिथं जिथं आता या मोठे तिथे भोगदा वगैरे मोठा नळा आहे. नाही ऐका कारण का माहितीये काय आता जस्ट आहे की आम्ही कुठं पाऊस अचानक आलं पाणी भरलं तर मुलांना शाळेत जायचं अवघड होतं. आता 10वीचा एक्झाम मुलाला चालू व्हायचं तर रस्त्यावरती जाण्याच्या सगळी कचरे जरा पडलेले आहे. तर जरा आपल्या कामगारांना सांगायला पाहिजे की कामगारांना विनंती करते की जरा कामगारांना सांगून कमिशनर साहब जितने खड़ा करते थे और नारायण मतलब गाड़ी तवन होगदिಲ್ಲ 8 ದಿವಸ ಆಗಲಿ 2 ದಿವಸ ಹಿಂಗ ತवन ಹೋಗದಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಯಾರು ನಗರ ಸೇವಕ ಫೋನ್ ಎತ್ತೋದಿಲ್ಲ ಮತ್ತೆ ಮಾತಾಡಕತ್ತಂದ್ರೆ ಪಬ್ಲಿಕ್ ನೋಡಿ ಅವರ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ ನಾರಾಯಣ ಮುಖದಂಗ ಎಲ್ಲರೂ ಸ್ಟಿಕ್ ಮಾಡಿರ್ತೀವ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಗಟ್ಟರ ಮತ್ತೆ ಹಾದಿರೆಲ್ಲ ಸ್ವಚ್ಛತೆ ಆಗಬೇಕು ಅಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀನಿ. सुरुवातीला बोलायला संधी दिलेली होती, सगळी जण बोलू दे म्हणून. मी बोलल्यानंतर माझा ऐकून परत तेच जर रिपीट करणार असाल तर सगळीजण काय तुम्हाला सगळ्यांना दोघेही बसा. नगराध्यक्ष बोलणार आहे, नगराध्यक्षाचं ऐकून घेऊया. दोघेही बसा. माझा सब्जेक्ट वेगळा आहे. ज्या कामाला 6 मिनिट पेमेंट आहे त्यांना पेमेंट देण्याची व्यवस्था करायची आहे. ऐकत नाही दुसरं काय बोलता कोणासाठी बोलायला विनंती आहे की त्यांनी आपलं मत मांडावं. दोघेही का बसा, दोघेही का बसा. दोघांनाही विनंती आहे असू दे शांतता घ्या, असू दे शांतता घ्या. हो असू दे शांतता घ्या. नगराध्यक्षाने विनंती आहे अध्यक्षाने बोलायला तुमचं म्हणणं एकदा बोलायचं 10 वेळा काय बोलायचं त्याचं ऐकायचं माझं बोलायचं माझं बोलायचं राईट नाही. तुम्ही बोलायचं आहे शब्दपर्यंत अगदी राईट आहे. एक माणसाने एकाच वेळा बोलायचं. ठीक आहे. बस विषय बस चव्हाण विषय बस. आपल्या भागाच्या लाडक्या आमदार सौ शशिकला जोले बहिणीजी यांच्या मार्गदर्शनात जी कुठली आपली ही मीटिंग घेतली होती ती स्पेशल जनरल बॉडी मीटिंग मध्ये प्रत्येकाने आपापलं मत व्यक्त केलेलं आहे. प्रत्येकाने कुणी 120 कुणी 150 कुणी 200 कुणी 300 याप्रमाणे बिल आधारने त्यावर आपलं मनोगत सांगितलेलं काय स्वतःचं मत मांडलेलं आहे. तरी आज सर्वानुमते आपण एक निर्णयाकडे आलेलो आहोत आणि त्यासाठी सर्वप्रथम जो आता आपण निर्णय घेतोय तो सर्वांना मान्य आहे असं सांगून मी डिक्लेअर करते की जे कमर्शियल एरिया आहे तर त्याला आपण जो नियमाप्रमाणे कमर्शियल एरिया आहे त्याला जो आपण नियमाप्रमाणे जे बिल घेत होतो त्याप्रमाणे आपण बिलिंग घ्यावं. तिथं 800
800च्या आत स्क्वेअर फूट हा विषय न घेता फक्त ज्याप्रमाणे अण्णांनी आपल्याला उदाहरण दिलं त्याप्रमाणे मीटर वाईज प्लीज तुम्ही मध्ये बोलू कमर्शियल एरियाचा नियमाप्रमाणे आहे रेसिडेन्शियलचं मीटर वाईज घेणार आहे त्याच्यात कुठलेही स्क्वेअर फूट किंवा ते कमी आहे किंवा जास्त आहे ह्या प्रमाणापेक्षा आपण मीटर प्रमाणे बिल आकारण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्यासाठी सुद्धा आपण एक ठराविक दर आकारलेला आहे की 5 रुपये आणि 7 रुपये याप्रमाणे आपण तो दर ठरवलेला आहे. त्याचबरोबर आपण जे बागडे बहिणींनी सांगितलं की आपल्या भवन असतील मंदिर असतील आणि अंगणवाड्या असतील आणि किंवा आपल्या म्युनिसिपल स्कूलसाठी जी काही पाण्याची व्यवस्था आहे तर त्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी आपण त्यांना त्याप्रमाणे मोफत पुरवठा करतो पण जर समजून चालत नसेल तर त्याप्रमाणे होतील त्याप्रमाणे आपण पाईपलाईन असले काय असेल ती योजना तुम्ही करावी आणि जुनी जी थकबाकी असेल ती आपण 15 दिवस ते महिनाभरात आपण पूर्तता करून घ्यायचा प्रयत्न करूया आणि नियम ज्यांची मीटर व्यवस्थित नसतील तर ती मीटर व्यवस्थित करून त्याप्रमाणे लगेचच कामाला सगळ्या आपल्या स्टाफनं लागायचं आहे आणि मीटर प्रमाणे आपण ज्याप्रमाणे बिल येईल ते सगळ्या जनतेनं जो रेट आकारलेला आहे त्याप्रमाणे द्यावं एवढं सांगून सगळ्यांनी या निर्णयात सहभागी झाला आणि सगळे उपस्थित झाला स्वतःचं मत व्यक्त केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानून ही सभा संपली असं घोषित करते.